मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. मधुभाऊंना तो भेटतो आणि साक्षीविषयी विचारू लागतो की जेव्हा विलासचा खून झाला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. मधुभाऊ म्हणतात, माझं सगळं काही सांगून झालं आहे. अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, परंतु अशी एखादी वस्तू तेथे राहिली होती का, किंवा साक्षीच्या हातून असं काही घडलं होतं का जेणेकरून आपल्याला क्लू मिळू शकतो. मधुभाऊ आता पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना फक्त एवढंच आठवत असतं की कशा प्रकारे साक्षीच्या हातून विलासचा खून झाला. अर्जुन म्हणतो, साक्षी तर आता अडकली आहे, म्हणजे आपल्याला माहीत आहे ती 1.5 तास त्या हॉटेलमध्ये नव्हती, म्हटल्यावर ती आश्रमामध्येच असणार. माझा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु आठवलं तर काही पहा, कारण आपल्याला खूप मोठा आता एक पुरावा मिळाला आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, मी जेवढं होतं तेवढं सांगितलं आहे, तरी फक्त मला विलासचाच चेहरा डोळ्यासमोर दिसत होता आणि त्याने मला धोका दिला होता. त्यावरती अर्जुन म्हणतो, आता आम्हाला आश्रमातच जायला हवं आणि पाहायला हवं साक्षीची एखादी वस्तू वगैरे तेथे काही चुकून राहिली आहे की नाही. त्यावरती मधुभाऊ ठीक आहे असं म्हणतात. मग त्यानंतर ते म्हणतात, तुमचे सर्व प्रश्न विचारून झाले असतील तर मग साऊला बोलवायचं का. अर्जुन हो म्हणतो. पोलीस येत असतात आणि चैतन्याबरोबर बोलत असतात. सायलीला वाटतं की मलाच आतमध्ये जायला सांगितले, म्हणून ती खूपच एक्साइट असते, कधी एकदा मधुभाऊंना भेटेल असं तिला होत असतं. परंतु चैतन्य म्हणतो की आत्ता नाही, अर्जुन अगोदर येऊ द्यात, मग तुम्ही भेटा. सायली आपली गुपचूप खाली बसते. दुसरीकडे मधुभाऊ म्हणतात, कधी एकदा माझ्या लेकीला डोळे भरून पाहतोय असं झालंय. ज्या मुलांची दिवाळी तुम्ही खूप छान प्रकारे साजरी केली, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो मी कधीही विसरू शकत नाही, ते फक्त तुमच्यामुळे असं म्हणून मधुभाऊ आता अर्जुनचं कौतुक करत असतात. त्यावेळी अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मला तुम्हाला अजून एक गोष्ट विचारायची आहे, सायलीच्या खऱ्या आईबाबांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, जर मला माहीत असतं सायलीला माझ्याजवळ कधीही ठेवलं नसतं, त्यांच्याजवळ लगेच स्वाधीन केलं असतं. वेळी अर्जुन म्हणतो, जेव्हा ती तुम्हाला सापडली होती तेव्हा कुठे होती. त्यावेळी ती एका मंदिरात खूप रडत होती, परंतु त्यावेळची तिची परिस्थिती खूप गंभीर होती, कारण तिला कसला तरी धक्का बसला होता. जेव्हा ती एकदम जरा शांत झाली, तिच्या आईबाबांबद्दल तिला काहीच आठवलं नाही. अर्जुनला आता धक्काच बसतो. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, फोटो वगैरे सुद्धा नाहीये का तुमच्याकडे तिचा लहानपणीचा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी प्रत्येक मुलगा जेव्हा सापडेल त्यावेळच्या सर्व त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू एका गाठोड्यामध्ये ठेवल्या आहेत, प्रत्येकाच्या नावाची गाठोडी आणि त्यावर त्यांचं नाव आहे. तेव्हा त्यामध्ये आपल्याला सायलीच्या आईबाबांबद्दल काही पुरावा सापडू शकतो का असं आता अर्जुन विचारतो. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात की हो, पहा तुम्हाला जमलं तर, परंतु ज्या दिवशी ती सापडली होती ना त्या दिवशी दरवर्षी तिला खूप त्रास होतो, म्हणजे ती आजारीसुद्धा पडायची. त्यावेळी अर्जुनला आता आठवतं की कालसुद्धा सायलीला असाच खूप त्रास होत होता, असा कसला तरी धक्का बसला होता आणि तिला खूप भीती वाटत होती. इकडे सायली आता मनातल्या मनात विचार करते, लवकर या अर्जुन सर, अहो मलाही मधुभाऊंना लवकरात लवकर भेटता येईल. दुसरीकडे मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात, तुम्ही जर सायलीच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेतला तर बरं होईल, कारण सायलीने एवढी वर्ष दुःख मनात असं दाबून ठेवले, देव तुम्हाला प्रत्येक प्रयत्नांमध्ये यश देव. ते आता अर्जुनला म्हणतात. अर्जुन म्हणतो, मी तुमच्या आता साऊला आतमध्ये पाठवतो, मग तुम्ही दोघे निवांत गप्पा मारा. ठीक आहे असं मधुभाऊ म्हणतात. दुसरीकडे महिपत हा फोनवर बोलत असतो आणि खूप भडकलेला असतो. तो म्हणतो, रे तुम्हाला एक काम करायला सांगितलं ते पण धड जमलं नाही, तुमचं थोबाड पोलिसांना कसं दिसलं, आता तुम्हाला जर पकडलं तर मग केवढ्यात जाईल. म्हणून तो आता खूपच भडकतो आणि रागातच फोन ठेवतो. लगेच दारूचा ग्लास भरतो, तेवढ्यातच तेथे साक्षी येते आणि अण्णा काय झालं असं विचारू लागते. अण्णा म्हणतो, तो शहा बिल्डर सारखा मध्ये मध्ये येत होता, मग आपल्या पंटरला सांगून त्याची सुपारी मी दिली, गेम तर बरोबर वाजला, परंतु जे शहाचे पंटर होते त्याने नेमका आपल्या पंटरचा थोबडा पाहिला, मग काय प्रॉब्लेमच झाला. त्यावरती आता साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही जे हे काही करताय ना ते खूप चुकीचं करताय. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना, जरा हा तुमचा व्हायलन्स आहे तो कमी ठेवा, कारण की त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आधीच मी त्या आश्रमातील मर्डर केसमुळे खूप गोत्यात आहे, 1.5 तास मी कुठे गेले होते, पुढच्या तारखेला आपण काय उत्तर देणार आहोत. ती अण्णा म्हणतो, तू कुठे होतीस हे आपण नंतर पाहूयात, पण आपण किल्लेदाराला खूप पैसे देतोय, ते तो पाहून घेईल पुढे काय करायचं आणि काय नाही, असं म्हणून अण्णा आता साक्षीवरच ओरडतो आणि म्हणतो, इथे आपण सर्वजण गोत्यात येऊ. ती साक्षी म्हणते, आपण नाही हा अण्णा,
फक्त तुम्हीच म्हणायचं, कारण ऑलरेडी मला माझे खूप टेन्शन्स आहेत, असं म्हणून ती अण्णांची साथ देत नाही. तेव्हा अण्णा आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि इथून निघ असं तिला म्हणतो. साक्षी गुपचूप तेथून जाते. सायली ही मधुभाऊंना भेटायला आता आतमध्ये येते. तेव्हा ती मधुभाऊंची तब्येतीच्या अगोदर विचारपूस करू लागते. पुढे सायली आता वाढदिवसाबद्दल सांगू लागते की सुमताईनी, त्याचबरोबर इकडे सासरीसुद्धा खूप छान प्रकारे माझा वाढदिवस साजरा केला आणि आईंनी सांगू का तुम्हाला शिऱ्याचा केक बनवला होता, अगदी मला आवडतो तसा, आपण दरवर्षी बनवतो तसा. खरी आई करणार नाही एवढं माझ्या सासूबाई माझ्यासाठी करतात, त्या माझ्यासाठी सासूबाई नाही तर आईच आहेत. त्यावरती तुला लाखात एक सासर मिळालं आहे, त्यांना जप, असं आता मधुभाऊ म्हणतात. ती पुढे विचारू लागतात यावर्षी वाढदिवसाला जास्त त्रास नाही झाला ना. मनातल्या मनात आता सायली विचार करू लागते मधुभाऊंना काही सांगायलाच नको, नाहीतर त्यांना टेन्शन येईल. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी खूपच मला त्रास झालाय. तेव्हा सायली आता म्हणते मला फक्त डोकेदुखीचा त्रास झाला, गोळी घेतल्यानंतर बरं वाटलं. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता पोलिसांना सांगून ते गाठोडे पाहतात. तेव्हा अर्जुन म्हणतो इथे तर प्रत्येकाचं गाठोडं आहे, परंतु सायलीचं यामध्ये गाठोडंच नाही आणि प्रियाचंही नाही. त्यावरती प्रियाचं गाठोडं आता रविराज किल्लेदाराच्या घरी असेल असं आता अर्जुन म्हणतो. त्यावेळी आता सायलीचं गाठोडं इथे का नाही हा प्रश्न त्या दोघांनाही पडतो. दोघेही विचार करत असतात. तेवढ्यातच आता चैतन्याला सारखा साक्षीचा कॉल येत असतो, परंतु तो काही कॉल रिसीव्ह करत नाही. तो फोन कट करतो. वेळी अर्जुन विचारतो अरे सारखा कुणाचा तुला कॉल येतोय, मी बोलू का त्यांच्याबरोबर, क्लायंटचा फोन आहे का? त्यावेळी आता तो म्हणतो की हो क्लायंटचाच फोन आहे, मी बोलतो त्यांच्याबरोबर, तू काळजी करू नकोस. तेव्हा आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो. तिकडे साक्षी विचार करत असते हा चैतन्य आणि अर्जुन एकत्र आहेत की काय. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर मेसेज येतो की मी आणि अर्जुन एकत्र पोलीस स्टेशनमध्ये आहोत, जरा इन्फॉर्मेशन गोळा करतोय, त्यामुळे मी तुला नंतर कॉल करतो, लव्ह यू. साक्षी जरा टेन्शनमध्ये येते आणि मनातल्या मनात म्हणते तुझं लव्ह यू टाक त्या डस्टबिनमध्ये, तू आणि अर्जुन मिळून माझी इन्फॉर्मेशन तर काही गोळा करत नाही ना, ती आता मनाशीच म्हणते. दुसरीकडे रविराज देखील आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. गाडीतून जेव्हा खाली उतरतो तेव्हा त्याला समजतं अर्जुन देखील इथे आला आहे. इकडे नार्वेकर इन्स्पेक्टर हे फोनवर बोलत असतात. फोन ठेवल्यानंतर रविराज तेथे येतो आणि विचारतो काय नार्वेकर, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आले आहेत का? त्यावरती हो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आले आहेत, आश्रमातील काही वस्तू त्यांना पाहायच्या होत्या, मधुकर पाटलांबरोबर देखील थोडं बोलायचं होतं. आता रविराजला प्रश्न पडतो भाऊंबरोबर नक्की काय बोलायचं असेल अर्जुनला आणि आश्रमात पुन्हा का जायचं असेल त्याला, हाच विचार तो करत असतो. त्यावेळी नार्वेकर विचारतात तुमचं काही काम आहे का, बोला ना पटकन. रविराज म्हणतो नाही, मी आपलं सहजच आलो होतो, एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, असं म्हणून तो बाजूला जातो. इकडे आता अर्जुन म्हणतो चैतन्य काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेवढ्यातच ते हवालदार येतो आणि आश्रमातील सर्व वस्तू सील केल्या होत्या, ते काहीच नाही असं तो म्हणतो. त्यावेळी अर्जुन ठीक आहे असं म्हणून चैतन्याला सांगतो आपल्याला आश्रमामध्ये पुन्हा जायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो आज नाही जाऊ शकत, कारण उद्या सॅटरडे आहे, हाफ डे आहे, त्यामुळे त्याला सोमवारी परमिशन काढून मंगळवारी सकाळी लवकर जाता येईल. तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो. दुसरीकडे रविराज आता साक्षीला कॉल करतो आणि विचारतो ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी रात्री 1.5 तास तू कुठे होती हे तुला आठवलं का? साक्षी म्हणते नाही ना सर, अहो मी खूप आठवण्याचा प्रयत्न करते. रविराज म्हणतो कधी आठवणार, तुझे सर्व जे फ्रेंड्स आहेत ना त्यांचे फोन नंबर माझ्याकडे दे, म्हणजे मी त्यांना कॉल करून विचारतो. त्यावरती साक्षी आता खूपच घाबरते आणि म्हणते की माझे सर्व फ्रेंड्स हे आउट ऑफ टाऊन आहेत, त्यामुळे त्यांचे फोन नंबर माझ्याकडे नाहीत. रविराज म्हणतो की आपल्याला काहीतरी हालचाल करायला हवी. अर्जुनने इकडे तपास सुरू करण्याचं ठरवलंय, इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलाय, तू खुनाच्या रात्री कुठे होती त्याचा कसून शोध तो घेतोय. तेव्हा त्याला तिथे काहीच सापडू शकत नाही असं आता साक्षी म्हणते, कारण त्या खुनाच्या रात्री मी आश्रमात गेलेच नव्हते आणि माझ्या विरोधात पुरावा नाहीच आहे तिथे काही. त्यावरती रविराज तिला समज देतो अगं तू खुनाच्या रात्री नक्की कुठे होती हा आपल्याला पुरावा द्यावा लागेल ना कोर्टामध्ये. तर आता रविराजचं हे सर्व बोलणं अर्जुन ऐकतो आणि मनातल्या मनात विचार करतो साक्षी आणि महिपत हे दोघेही आता आश्रमात असलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, मला काहीतरी करायलाच हवं असं म्हणून तो आज रात्रीच आश्रमात जाण्याचं ठरवतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुन आता सर्वजण झोपल्यानंतर आश्रमात जायला निघतात. सायलीने साडी नेसलेली
असते. अर्जुन म्हणतो तिथे जाऊन काही तुम्हाला दिवा नाही लावायचा, काहीतरी कम्फर्टेबल घाला, एखादा ड्रेस वगैरे. तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते. दुसरीकडे प्रिया देखील आता आश्रमामध्ये चाललेली असते. ती म्हणते की आजचीच रात्र फक्त माझ्याकडे आहे, कारण मला ते पुरावे नष्ट करायला हवेत. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.